असं आहे की मागच्या वेळेलाच मी सांगितलं होतं की लाडक्या बहिणी योजनेच्या बाबतीमध्ये बऱ्याच लोकांनी श्रेयवाद घेतला. निवडणुकीला निकष नियम न बघता सरसकट देण्याचा महाराष्ट्राच्या तिजोरीतून त्या ठिकाणी पैसे वाटण्याचा प्रयत्न केला गेला. आता त्याला जो आर्थिक बोजा या लाडक्या बहिणीच्या माध्यमातून पडायला लागला त्याला आता कुठेतरी कट केला पाहिजे म्हणून रोज नियम निकष निधी अशा प्रकारचे निर्णय घेतले गेले आणि ते 71 लाख महिला भगिनी आमच्या ज्या आहेत त्यापासून त्या वंचित करण्याचा प्रयत्न होत आहे. आम्ही त्याही वेळेला सांगत होतो की हे सरकार फक्त मतासाठी राजकारण करतं, आमच्या लाडक्या बहिणींना सुद्धा फसवतंय. म्हणून या असलेल्या विषयाच्या संदर्भातून मग आमचा प्रश्न उलटा असा आहे, मग 71 लाख बहिणींना तुम्ही ज्या ठिकाणी आता अपात्र केलेलं आहे ह्याच्या पूर्वी जे पैसे वाटले होते त्याची वसुली आता कोणाकडून करणार? ते राज्य सरकारच्या जनतेचे पैसे आपण फक्त मतासाठी जर वापरले असतील आणि तशा प्रकारचं वाटप केलं असेल तर ते पैसे वसूल आता त्या खात्याकडून करणं गरजेचं आहे.